मराठी बोलता येत नाही तर तुम्ही जावा तुमच्या गावाला. जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये राहायचं आहे तर तुम्हाला मराठी शिकणं गरजेचं आहे आणि शिकावं लागेल तुम्हाला. महाराष्ट्रामध्ये आहे आपण राहायला तर मराठी यायला पाहिजे. आता शिकण्याची वेळ निघून गेलेली आहे. आता काय पहिलेला जाऊन शिकू शकत नाही रिक्षावाला. क्रिएट करो, माहौल क्रिएट करो, उसके बाद में आ जाएंगे उनको. नमस्कार, मी रुही लाड आणि आपण पाहतात पुणे लोक. आता 1 मे पासून राज्यामध्ये नवा नियम लागू होणार आहे. आता रिक्षा चालकांना मराठीत बोलणे अनिवार्य. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हे स्पष्ट केलंय. जर रिक्षा चालकांना मराठीत बोलता येत नसेल तर त्यांचे रिक्षा परवाने रद्द होणार आहे. तर आपण आता कोंढव्यामध्ये एका रिक्षा स्टँडवर आहोत. आपण याविषयी रिक्षा चालकांचे काय मत आहेत हे जाणून घेणार आहोत. आता परिवहन मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले की आता जर मराठीत बोलता येत नसेल तर तुमचे रिक्षा परवाने बंद होणार आहे. याबद्दल तुमचं काय मत आहे? आमचं म्हणणं एवढंच आहे की मराठी असू किंवा हिंदी असू द्या, जे आहे ते आपल्या पोटासाठी करते, त्यांना ते विषय करू द्या. हिंदी असू नाही तर मराठी असू द्या. माझं एवढंच म्हणणं आहे, दुसरं काय नाही. तुम्हाला काय वाटतं? मराठी येणं भागात त्यांना मराठी यायला पाहिजे. त्यांना रिक्षावाल्याला पाहिजे तर रिक्षावाले चालक पाहिजे. हिंदी बोलून काय फायदा नाही ना. जर प्रवासी हिंदी बोलत असेल तुम्हाला काय वाटेल त्यावेळी? प्रवासी बोलत असं बोलू द्या ना. मग पॅसेंजर बोलतात तुम्हाला तर मराठीतच बोलायचं. त्याचं बोलायचं आम्हाला. चाचा, तुम्ही काय सांगाल? आता काय महाराष्ट्रामध्ये आहे आपण राहायला तर मराठी यायला पाहिजे, बोलायला पाहिजे. आणि ज्याला नाही येत त्याला तर हे सहकारी करायला पाहिजे. आता महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा राष्ट्रभाषा आहे आपली, नाही का? तर मराठी आता बोलायला पाहिजे. जसं आपण ते कन्नडमध्ये लोक कन्नड बोलतात, गुजरातमध्ये गुजराती बोलतात, तसं महाराष्ट्रामध्ये आपण राहतात तसं बोलायला पाहिजे. मराठी यायला पाहिजे सगळ्यांना बोलायला. महाराष्ट्रामध्ये राहायला तुम्ही आलाय तर तुम्हाला हिंदी आणि मराठी दोन्ही यायला पाहिजे. तेव्हा तुम्ही महाराष्ट्राचे लोक आहे. तर तुम्हाला मराठी बोलता नाही आलं तर परवाने रद्द करता, करून टाका रद्द. आणि जर त्यांचे परवाने रद्द केले सपोज, तर तुम्हाला त्याचा काय फायदा होईल? आमचा काही फायदा नाही होणार. उलट आमचं काही नाही, जेवढं आम्हाला भेटायचं तेवढंच भेटणार. आम्हाला काही हरकत नाही त्याची. आणि तुम्हाला वाटतं का ज्यांना मराठी येत नाही त्यांनी शिकणं गरजेचंच आहे? शिकणं गरजेचं आहे. जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये राहायचं आहे तर तुम्हाला मराठी शिकणं गरजेचं आहे आणि शिकावं लागेल तुम्हाला. त्याच्यानंतर तुम्ही राहू नका. नंतर मराठी बोलता येत नाही तर तुम्ही जावा तुमच्या गावाला. तुमचं याच्यावर काय मत आहे? परवाने रद्द नाही केले पाहिजे. मराठी बोलता येत नसेल तरी परवाने रद्द नाही केले पाहिजेत का, असं वाटतं तुम्हाला? की गोरगरिबांच्या त्या रिक्षावरती पोट आहे. चार कुटुंब रिक्षावरती चालतात. तर परवाना रद्द करणे चुकीचं आहे. आणि रिक्षा चालकांनी मराठी शिकायला पाहिजे, याच्यावर काय बोलतात? आता शिकण्याची वेळ निघून गेलेली आहे. त्याच्यावरती काहीतरी तोडगा काढावं ना. आता काय पहिलेला जाऊन शिकू शकत नाही रिक्षावाला. नाही, पण खूप वर्षापासून लोक इथं राहत आहेत पण मराठी अजून शिकले नाहीयेत. त्यांच्याबद्दल काय सांगतात? वेळ द्या किंवा त्याला काहीतरी तोडगा काढा. तुमचं काय मत आहे? नाही, ह्याच्यावर काहीतरी निर्णय व्हायलाच पाहिजे. कशा प्रकारचा निर्णय? मराठी तर यायलाच पाहिजे. आणि ज्यांना येत नसेल त्यांनी ती मराठी शिकण्याची जिद्द ठेवली पाहिजे. आवश्यकता आहे. मैं महाराष्ट्र गवर्नमेंट से बोलना चाहूँगा कि मराठी लैंग्वेज एक अच्छी यहाँ की लैंग्वेज है, लेकिन यहाँ पर जो भी बाहर से आए हुए यूपी बिहार, इन लोगों को थोड़ी फैसिलिटी, मतलब थोड़ा टाइम देना चाहिए सीखने के लिए. उन लोग सीख जाएंगे. मेरा पॉइंट ऑफ व्यू बोलने का ये है कि उनको थोड़ा समय दो. अपन मराठी में बातचीत करेंगे तभी उनको आना चाहिए. मतलब अपन लोग मराठी में बोलेंगे, मी माझं नाव मोहम्मद जुबेर आहे, मी इकडे राहतो, ते म्हणून ते सीखेल. क्रिएट करो, माहौल क्रिएट करो, उसके बाद में आ जाएंगे उनको. डेफिनेटली वो सीख जाएंगे. त्यांचा निर्णय अगदी योग्य आहे. कारण काय, आपण महाराष्ट्रात राहतो, मराठी यायला पाहिजे सगळ्यांना. नुसतं परमिट देऊन असं चालणार नाही. मराठी माणसासाठी आता रिक्षा घेतली त्यांनी, त्याला परमिट दिलं, त्याच्यानंतर दरवर्षी त्याला इन्शुरन्स असते, रोड टॅक्स असते, ऑथोरायझेशन असते आणि भरपूर याच्या मागं आहे ना 4-5 टॅक्स असतात. त्याच्यावरती पण सरकारने विचार करायला पाहिजे. आता आपलं GST वन टॅक्स रूल्स लागू केलेलं आहे. ह्याच्यासाठी पण एक काहीतरी नियम काढायला पाहिजे. बंद झालं तर बरंच होईल. कारण गाड्या वाढल्यामुळे ना लोकांचे धंदे वाटोळे झाले. सगळं काय उपयोग नाही ते परमिट सोडून. बाहेरचे नवीन लोक इथे राहायला आलेत, ह्यांना कसं आहे की ते सगळे दुसऱ्यांचे धंद्याचे वाटोळे करून टाकायला लागले. परमिट बंद झालं तर ह्याच्या बाबतीत तर लय चांगलं आहे. सरकार त्यांच्या बाबतीत विचार करताय, हे मला लय मान्य झाले. तुम्ही समर्थन करताय सरकारच्या या निर्णयाचं? समाधान आहे, आम्हाला समाधान आहे.
तर आपण आता रिक्षा चालकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या या निर्णयाबद्दल. तर सगळ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. कोणाचं म्हणणं आहे की मराठी बोलण्यासाठी त्यांना थोडा वेळ देण्यात यावा, तर कोणाचं म्हणणं आहे की महाराष्ट्रात राहत आहेत तर त्यांना मराठी बोलता आलंच पाहिजे. तर आपण नेमकं आता लवकरच पाहणार आहोत 1 मे पासून या निर्णयावर किती अंमलबजावणी केली जाणार. अशाच अपडेट्स पाहण्यासाठी पाहत राहा पुणे लोक.